श्री स्वामी समर्थ. 2024मध्ये नवमी व दसरा एकाच दिवशी आले आहे. मग देवपूजा कधी व कशी करावी आणि पुरणाचा नैवेद्य कधी दाखवावा, घट कधी हलवावे, अखंड दिवा कधी उचलावा, त्याचप्रमाणे बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, 3.5 मुहूर्तांपैकी एक दिवस असणारा म्हणजे दसरा हा सण 12 ऑक्टोबर म्हणजेच शनिवारी आला आहे. दसरा हा सण 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो. त्यामुळे या दिवशी आपल्याला आपल्या घरातील सर्व स्वच्छता करून घ्यायची आहे. घर दार स्वच्छ करून घ्यायचं आहे. घराच्या मुख्य उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं. मुख्य दरवाजाला आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं. छोटीशी रांगोळी काढून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये असलेल्या सर्व देवांची पूजा करून घ्यायची आहे. आपल्या देवघरात असलेले सर्व देव काढून घ्यायचे आहे. नवीन वस्त्र अंथरायचं आहे. जे निर्माल्य आहे ते निर्माल्य सर्व साफ करून घ्यायचं आहे, स्वच्छ करून घ्यायचं आहे. त्यानंतर देवांना पंचोपचारे म्हणजेच तुम्हाला पंचामृताने अभिषेक घालून त्यांची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे आणि त्यांच्या जागेवर तुम्हाला देव मांडायचे आहे. यानंतर देवांना गंध, अक्षता, फुलं अर्पण करायची आहे, धूप दीप अर्पण करायचं आहे आणि पंचोपचारे पूजा करून घ्यायची आहे. आता दसऱ्याच्या दिवशी आपल्याला देवांना आपट्याची पानं अर्पण करायची असतात. त्यानंतर या दिवशी आपल्याला आपले जे काही ग्रंथ असतील त्या ग्रंथांची पूजा करायची असते. जे काही शस्त्र असतील त्या शस्त्रांची देखील आपल्याला दसऱ्याच्या दिवशी पूजा करायची आहे. आता ज्यांचे नवमीचे उपवास असतील किंवा नवमीला घट हलवत असाल त्यांनी घट कधी हलवायचे, नैवेद्य कधी दाखवायचा, देवपूजा कधी करायची, त्याचप्रमाणे ज्यांचे दशमीला घट हलवले जातात त्यांनी सुद्धा या गोष्टी कशा करायच्या, त्याचप्रमाणे घटावरचा नारळ आपण काय करायचा याविषयीची माहिती पाहूया. तर बघा, ज्यांचे घट नवमीच्या दिवशी हलवले जातात त्यांनी आता यावर्षी अष्टमी आणि नवमी, त्याचप्रमाणे नवमी आणि दशमी एकत्र आलेली आहे. तर बघा, नवमी तिथी ही 11 ऑक्टोबरला दुपारी 12:30 नंतर चालू होत असून ती शनिवारी 12 ऑक्टोबरला सकाळी 10:58 असणार आहे. आता ज्यांच्याकडे नवमीच्या दिवशी घट हलवले जातात, घटाला नैवेद्य दाखवला जातो, त्यांनी नवमीच्या दिवशी म्हणजेच 12 तारखेला शनिवारी 10:58 आत तुम्हाला घट हलवायचे आहेत. त्याचप्रमाणे घटाला तुम्हाला जो पूर्णावरणाचा नैवेद्य असेल तो दाखवायचा आहे आणि तुमचे उपवास देखील तुम्हाला 11 वाजेच्या आतमध्ये सोडायचे आहेत. म्हणजे ज्यांच्याकडे घट हे नवमीच्या दिवशी हलवले जातात त्यांनी शनिवारी 12 तारखेला 10:58 आतमध्ये तुम्हाला घट हलवायचे आहे. तुम्हाला पूर्णाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि उपवास देखील सोडायचा आहे. म्हणजे बघा, तुमच्या रूढी परंपरेनुसार, तुमच्या परंपरेनुसार जशा विधी तुमच्याकडे केल्या जातात त्याच विधीप्रमाणे तुम्हाला हे सर्व करायचं आहे. कारण शनिवारी 12 तारखेला दुपारी 10:58 नंतर दशमी तिथीही चालू होते. जर का तुम्ही 10:58 नंतर तुमचे घट जर का हलवले तर हे घट तुमचे दशमी तिथीला म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी हे हलवले जातात. यानंतर ज्यांच्याकडे घट हे दशमीला म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी हलवले जातात, दसऱ्याच्या दिवशी तुम्ही नैवेद्य पूर्णावरणाचा दाखवतात, त्यांनी शनिवारी 12 तारखेला 10:58 नंतर तुम्ही तुमचे घट हलवायचे आहेत. घटाला पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि तुमचा उपवास देखील तुम्हाला सोडायचा आहे. त्याचप्रमाणे बघा, आपण देवपूजा ही दसऱ्याच्या दिवशी करत असतो. आता ज्यांच्याकडे देवपूजा रोज करण्याची पद्धत आहे त्यांनी नवमीच्या दिवशी म्हणजेच शनिवारी 12 तारखेला सकाळी देवपूजा केली तरी चालेल. परंतु ज्यांच्याकडे 9 दिवस देव घटी बसवतात, देवपूजा केली जात नाही, त्यांनी दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच दशमी तिथी 10:58 नंतर लागणार असल्यामुळे तुम्ही तुमची देवपूजा ही 10:58 नंतर करायची आहे. म्हणजे बघा, तुम्हाला 12 तारखेला सकाळी देवपूजा करायची नाही. जर का तुम्ही सकाळी देवपूजा केली तर तुमची देवपूजा ही नवमी तिथीला होईल. त्यामुळे आपल्याला दसऱ्याच्या दिवशी देवपूजा करायची आहे. त्यामुळे आपण सकाळी 10:58 नंतर देवपूजा करायची आहे आणि घट हलवून आपले उपवास आपण सोडायचे आहे. तर बघा, ज्यांचे नवमीला उपवास सोडतात, नवमीला घट हलतात, त्यांनी 12 तारखेला
10:58 आतमध्ये तुमच्या सर्व विधी तुम्हाला करून घ्यायच्या आहेत. आणि ज्यांचे उपवास आणि घट हे दसऱ्याच्या दिवशी हलवले जातात, उपवास सुटतात, त्यांनी दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच 12 तारखेला शनिवारी 10:58 नंतर तुमच्या सर्व विधी ह्या करायच्या आहेत. यावर्षी अष्टमी आणि नवमी ही तिथी एकत्र आलेली असल्यामुळे, त्याचप्रमाणे नवमी आणि दशमी ही तिथी एकत्र आल्यामुळे, ह्या गोष्टी निर्माण झालेल्या असल्यामुळे आपण या पद्धतीने या गोष्टी करू शकतो. त्याचप्रमाणे जो आपण अखंड दिवा लावलेला आहे, हा अखंड दिवा आपण जर का तुम्हाला देवपूजा करायला अडचण होत असेल तर तुम्ही तुमचे घट हलवल्यानंतर हा अखंड दिवा तुम्ही एका साईडला ठेवून देऊ शकतात. परंतु त्यात तेल असेल तर दिवा आपल्याला स्वतःहून विझवायचा नाही आहे. जोपर्यंत तो चालू राहील तोपर्यंत चालू द्यायचा. ज्यावेळेस त्यातलं तेल संपेल, तो शांत होईल, त्यावेळेस आपल्याला दिवा उचलून घ्यायचा आहे. यानंतर बघा, जर का तुमचे घट हे नवमीला हलत असले तरी देखील दिवा आपल्याला, जो आपण अखंड दिवा ठेवलेला आहे, हा दिवा आपल्याला दसऱ्यापर्यंत तसाच राहू द्यायचा आहे. आपण जो अखंड दिवा लावलेला आहे, हा अखंड दिवा जोपर्यंत आपण घट हलवत नाही तोपर्यंत आपल्याला अखंड दिवा हा उचलायचा नाहीये. त्यानंतर घटावर जो नारळ ठेवलेला आहे, हा नारळ आपण देवीचं स्वरूप प्रतीक म्हणून ठेवलेला असतो. त्यामुळे आपण हा घटावरचा नारळ कधीही फोडायचा नसतो, तर तो पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे. त्यानंतर घट हलवताना हा घट कुठल्या दिशेला हलवायचा, तर घट हलवताना आपल्याला हा उत्तर दिशेला घट हलवायचा आहे. म्हणजेच आपल्याला उत्तर दिशेला घट थोडासा जागीच सरकवायचा, पुन्हा जागेवर आणायचा. त्याचप्रमाणे नारळ देखील आपल्याला जागीच हलवायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला घट हलवायचा असतो. त्यानंतर घट कसा हलवायचा आणि विसर्जन कुठे करायचं याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.